ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुते करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारः दक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाशरीरं गृहम् पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारपदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं विठ्ठला चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय की ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये सागरासारखी विस्तीर्णता प्राप्त झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये आकाशासारखी व्यापकता निर्माण झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये हिमालयासारखी उत्तुंगता प्राप्त झाली आहे, असे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील बाळ क्रीडा या प्रकरणातील अभंग
प्रतिपाद्य सेवेकरिता निवडलेला असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताने कोणत्या अवस्थेत बालक्रीडा केल्या, लीला केल्या आणि कुठून सुरुवात झाली आणि कुठे समारोप झाला याचा विचार मांडला. ये दसे चरित्र, दशा म्हणजे अवस्था. या अवस्थेत भगवान नारायणाने लीला केल्या. मग त्या लीलेचा प्रारंभ कुठून झाला? रांगता, रांगण्यापासून सुरुवात झाली. शेवट कुठे झाला? गोधने चारित आहे. शास्त्रात ज्या ज्या वेळी एखादा विषय प्रतिपादन केला जातो त्या त्यावेळी शास्त्रीय भाषेत उपक्रम आणि उपसंहार साधला जातो. म्हणजे ज्या विषयाची जिथे सुरुवात झाली त्याचा शेवटही त्याच विषयावर व्हावा लागतो. याला उपक्रम उपसंहार म्हणतात. मग याच रीतीने भगवंताच्या लीलेचा उपक्रम आणि उपसंहार या एका पदात तुकोबाराय बोलतात. रांगता इथे सुरुवात झाली, गोधने राखीत आहे इथे शेवट झाला. विठ्ठला विठ्ठला भक्त कामकल्पद्रुम भगवान श्री संगमेश्वरांच्या या पवित्र दरबारामध्ये, मुळा प्रवरा मातेच्या पवित्र कुशीमध्ये भगवान महादेवांचाच उत्सव अर्थात महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव आपणा सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य बाबा अर्थात वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे, त्याचप्रमाणे गुरुवर्य हरिभक्तीपरायण नाशिककर महाराज या संत द्वयांच्या मार्गदर्शनाने सुरुवात झालेला हा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के, आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण निष्काम कर्मयोगी राजाराम महाराज आणि त्याचप्रमाणे महादेव देवस्थान ट्रस्ट या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव. या भक्ती उत्सवासाठी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी गुणीजन महाराज मंडळी, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग, माझा छोटासा बसलेला आवाज ज्यांच्या ध्वनिक्षेपकाच्या द्वारा सुयोग्य रीतीने आपल्यापर्यंत पोचतो आहे ते माऊली कृपा मंडप अँड साऊंड नाना भाऊ कोळेकर, त्याचप्रमाणे या देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय श्री विनायकरावजी पाटील जाधव, आदरणीय रंगाभाऊ जाधव आणि त्यांचे सर्व सहयोगी, आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग, आपल्या हाती फक्त 1 तास शिल्लक आहे. जास्त वेळ या परिहारात घेण्यापेक्षा 10 मिनिटं जास्त चिंतन कसं करता येईल याचा विचार करून आपण सेवेकडे वळूयात. विठ्ठल वेळ मिळाला तर शेवटी सर्वांचा गौरव होणारच आहे, आपण करणारच आहोत. ज्यांनी ज्यांनी 8 दिवस या भव्य दिव्य कार्यक्रमात आपली सेवा नोंदवली त्या सर्वांना भगवान संगमेश्वराचा प्रसाद आपण देणारच आहोत आणि त्यांचा गौरव होणं हे देखील गरजेचं आहे. पण सुरुवातीलाच जर आपण ते करत बसलो तर मग कीर्तनाचा जो एक धारा आहे ती थोडी खंडित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सुरुवातीला चिंतनाचा विषय घेऊ. सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. तत्पूर्वी ज्यांच्या दरबारात आपण उपस्थित आहोत आणि जो पर्वकाळ या ठिकाणी साधलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने, तो महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. आणि भगवान शिव हे तत्व आहे आणि हे तत्व तर सामान्य तत्व नसून सकल देवांचं आदी तत्व आहे, म्हणून त्याला आदिनाथ असं म्हणतात. असं आदी तत्व आहे. अशा आदी तत्वाची उपासना आपण करत असताना हे सर्वश्रेष्ठ तत्व असून देखील सामान्यातील सामान्य भक्त, त्या भक्तालाही प्रसन्न होणार आणि भोळ दैवत आहे. आपल्याकडे महादेवाच्या दर्शनाला जात असताना किमान एक घडा असावा, लोटा असावा, तांब्या असावा, की एक तांब्याभर पाण्याने देखील आमचा देव संतुष्ट होतो.
नसेल ते आपल्याकडे तर एखादं बिल्वपत्र आपल्याकडे पाहिजे. त्या छोट्याशा एका पत्राने देखील आमचा देव संतुष्ट होतो. नसेल ते तर आपल्याकडे धूप दीप नैवेद्य हे पाहिजे, त्यानेही आमचा देव संतुष्ट होतो. आणि जर काहीही आपल्याकडे नसेल, फक्त आपला नित्य नियम पाहिजे की जाता जाता दररोज भगवंताच्या चरणावर नतमस्तक होणं, एवढा जरी आपला नियम असला तरी हे भोळं दैवत भक्तावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. असं श्रेष्ठ असणारं आपणा सर्वांचं श्रद्धास्थान भगवान संगमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्याच शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव कसं आमचं दैवत आहे शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे या सृष्टीचा तो काय आहे, मालक आहे. काल आपण ऐकलं ना, विश्वनाथ विश्वस्य नाथः इति विश्वनाथः. सगळ्या सृष्टीचा जो मालक आहे तो कसा आहे, शिव आहे आणि भोळा आहे. असं भोळं दैवत भक्ताच्या सामान्यातल्या सामान्य कृतीवरही प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान महादेव आहे. आणि आपल्या अंतःकरणातील त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा भावना व्यक्त करण्याच्या हेतूने गेल्या 7 दिवसांपासून आपण ज्याच्या त्याच्या परीने जी जी सेवा आपल्या वाट्याला येईल ती ती सेवा आपण सर्वांनी भगवत चरणी समर्पित केली आहे. विठ्ठला विठ्ठला हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखित आहे. या दशेत भगवान अवताराला आल्यानंतर बाललीला केल्या. कोणत्या लीला केल्या, कुठून सुरुवात झाली, रांगता इथे सुरुवात झाली. आणि शेवट कुठे, गोधने राखित आहे. भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनात वर्णन करावं लागतं, पण संप्रदायाचा दंडक आहे. कोणतंही चरित्र वर्णन करून चालत नाही. हस्तिनापुरातलं चालत नाही, द्वारकेतलं चालत नाही. चालतं ते कुठलं चालतं, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा, पण कोणत्या चरित्राचा करायचा, तर केले देवे गोकुळी. भगवंताने इतरत्रही चरित्र केलंय, पण ते चरित्र पाप निवर्तक असेलच असं शाश्वती देता येत नाही. अंतकरण शुद्धी करता
बालवयात ज्या लीला भगवंताने केल्या, म्हणजे रांगायला सुरुवात झाल्यापासून चरित्राची सुरुवात. रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी धरित गवळणी बांधित चरणी नीती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी कमालने नवल केले साजनी कृष्ण परतरी माझे कृष्ण इथून सुरुवात झाली बरं. रांगत रंगनी चोरीती लोणी धावणी धरती गवळणी. भगवान हळूहळू सांगायला सुरुवात केली. बऱ्याचदा अशी अडचण येते, जाणत्यातली जाणती कीर्तनकार देखील काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याच्या जन्माचा इतिहास सांगत बसतात. मग सुज्ञांच्या दृष्टीने ते येडपट आहे. विठाला विठाला काल्याचं कीर्तन म्हटलं की जन्माचा इतिहास सांगायचा नाही, त्याचा बाकी इतिहास सांगायचा नाही. कंसाने काय केलं, हे केलं ते केलं, हा केले देवे गोकुळी, एवढाच इथून सुरुवात आणि तिथे शेवट. हळूहळू भगवान रांगू लागले. एके दिवशी यशोदा काही कामाच्या नादी लागली. भगवंताने पाहिलं आईचं लक्ष आपल्याकडे नाही. चोर पावलाने रांगत 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 भगवान प्रथमच उंबरठ्यापर्यंत आले. उंबरठ्यापर्यंत येऊन थांबत नाही तोपर्यंत सगळे गोपाळ बाहेर येऊन थांबले होते. आणि सगळ्या गोपाळांनी एकमुखाने सांगितलं, कन्हैया आमची उधारी आम्हाला पाहिजे. उधारी? कशाची उधारी? अरे मागच्या अवतारात तुझी पत्नी रावणाने चोरून नेली, त्यावेळी तिला शोधून देण्यासाठी आम्ही तुला सहकार्य केलं होतं आणि त्यावेळी तू आम्हाला सांगितलं होतं याचा मोबदला मी तुम्हाला पुढच्या अवतारात देईल. काय देईल म्हणालो होतो तू म्हणाला होतास की पुढच्या अवतारात याचा मोबदला तुम्हाला दही दूध खायला देईल. अरे पण माझ्याकडे दही दूध नाही. कोण म्हणतंय हे? कोण म्हणतंय हे? ज्याच्या घरी शेळी सुद्धा नाही तो. आता भगवंताच्या गाया वासरांचं वर्णन नंदबाबांच्या 9 लक्ष गायी गडी वाट पाहे यमुना थडी घन निळा. 9 लक्ष गायी ज्याच्या घरी आहे, दह्या दुधांचे सागरच ज्याच्या घरी आहे, तो काय म्हणतो, अरे माझ्याकडे दही दूध नाही. गोपाळ म्हणाले, दही दूध तुझ्याकडे नाही तर चोरी कर. देव म्हणतो, अरे चोरी केल्यानंतर देव कान कापत असतो. कोण म्हणतो? तुम्हाला भाषा कळते ना माझी? हा, कोण म्हणतो? देवच म्हणतो चोरी केल्यावर देव कान कापत असतो. गोपाळ काही केल्या ऐकायला तयार नाही. कन्हैया आमची उधारी आम्हाला पाहिजे. भगवान म्हटले, मिळत नाही. काय कराल? काय कराल? मग तुम्हाला माहितीये, एकदा पार्टिशन डोक्यात घुसलं, काहीच अर्थ नसतो, काही कारण नसतो. एखाद्या व्यक्तीविषयी दुराग्रह अंतःकरणात दृढ झाला रे झाला की मग त्या व्यक्तीचे गुणही दोष दिसायला सुरुवात होते. म्हणून जाता जाता सांगतो, जीवन फार अल्प आहे. जगात दोष शोधत फिरत बसण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला देवाने एक तरी गुण चांगला दिलेला आहे. त्या चांगल्या गुणाचं ग्रहण करा, त्यालाही आनंद द्या आणि स्वतःही आनंद उपभोगा. विठ्ठला भांडण सुरू झाले. कन्हैया आमची उधारी पाहिजे. भगवान म्हणाले, मिळणार नाही. नाही देत, नाही देणार. काय करायचं करा. यशोदे बघ बघ बघ, तुझ्या कृष्णाने माती खाल्ली, माती. तुम्ही म्हणाल एवढं ओरडून बोलायची काय गरज आहे? आता नंदबाबाचा वाडा काय आपला 1 BHK होता का? 84 खांबाचा मोठा वाडा नंदबाबांचा. कोणत्या कोपऱ्यात यशोदा काम करत असेल म्हणून मोठ्या आवाजाने सांगितलं, यशोदे कृष्णाने माती खाल्ली, माती. हे शब्द यशोदेच्या कानापर्यंत गेले. कमरेला पदर खोवला, एका हातात काठी घेतली, लग 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 थेट उंबरठ्यापर्यंत आली. लांबूनच धावत काठी उगारून, कृष्णा माती खाल्ली, माती खाल्ली.
आ कर. जवळ आली असा कान उपटला आणि काठी उगारली. कृष्ण रांगत होता ना खाली, असं खाली वाकले, कान उपसला असा काठी उगारली. आ कर माती खाली. कीर्तन करणं एकदम सोपं आहे बरं. कारण हे सगळे आता मंडळी बाबांच्या बाबतीत काही बोलायचीच गरज नाही. सगळा गाथाही पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, सगळंच पाठ. काही पाठ नाही असं नाहीच. पण चला, ते आहेत म्हणूनच आपण आहोत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल यशोदेने कान उपसला, काठी उगारली. आ कर आ कर. अगं आई 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 थांब थांब, मारू नकोस मारू नकोस मारू नकोस. मी माती खायचं फार लांब म्हणे, मी अजून माती पाहिली देखील नाही. अगं आई, मी अजून उंबरठ्याच्या बाहेरही गेलेलो नाही. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं बरं का, ऐका. आई नको ग आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती. आई मला मारू नकोस, मी माती खायचं फार लांब राहिलं म्हणे, अजून माती पाहिली देखील नाही. यशोदा म्हटली, काय रे कृष्णा, खोटं बोलतोस म्हणे, माती पाहिली देखील नाही असं सांगतोस म्हणे. हे सगळे गोपाळ एकत्रित येऊन मला सांगतात तू माती खाल्लीये, ते काय खोटं बोलतात का? आई, हे सगळे गोपाळ माझ्या विरोधात एकत्रित आलेत. फॅन थोडा कमी होईल का तो? ठीक आहे, किंवा इकडे ठेवा मागे थोडस. विठ्ठला विठ्ठला आई, हे सगळे गोपाळ माझ्या विरोधात एकत्रित उभे राहिलेत आणि मला ते वेगळं सांगतात. मी त्यांचं ऐकत नाही म्हणून तुझ्याकडे माझी चहाडी करतात. आई, यांच्या डोक्यात वेगळंच राजकारण शिजतंय म्हणे, ते तुला कळणार नाही. आणि बरं का डोंगरे भाऊसाहेब, पूर्वीच्या काळी महिलांना राजकारण कळत, पुढचं कळालं ना तुम्हाला. आता काय चाललंय ते तुम्ही तुमचं बघा. आई, यांच्या डोक्यात वेगळंच राजकारण शिजतंय म्हणे, तुला ते कळणार नाही. काय कळणार नाही? अगं, हे सगळे गोपाळ एकत्रित येऊन मला म्हणतात तू दह्या दुधाची चोरी कर आणि आम्हाला खायला दे. मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून तुझ्याकडे चुगली करतात, चहाडी करतात. दही दूध चोरुनी दे सर्वाला, ऐसे मज सांगता ती, तेन ऐकिले म्हणून मजवरी रुसले सांगाती, रुसले सांगाती. आई नको ग आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती. यशोदा म्हटली, का रे कन्हैया, हे सगळे गोपाळ तुझ्या विरोधात उभे राहिले मला मान्य आहे, हे सगळे गोपाळ तुझे विरोधी आहेत. पण कन्हैया, तुझा सक्का भाऊ बलराम तोही मला तेच सांगतोय. असं म्हटल्या म्हटल्या भगवंताने डोक्याला हात मारून घेतला. म्हणे, आई, हेच तर तुला कळत नाही म्हणे, सक्का भाऊ. काय पाठ नाही ना तुमच्या? हेच तर तुला कळत नाही म्हणे, सक्का भाऊ पक्का वैरी. अग, तोही त्यांनाच जाऊन मिळालाय. बळीराम तो तुझ भेटला, तोही माझा पक्षपाती.
एका जनार्दनी पूर्ण कृपेने आम्ही भजू दिन राती, भजू दिन राती. आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती. यशोदा काही केले ऐकायला तयार नाही. मला खोटं बोलतोस, कान उपसला, काठी उगारली, आ कर. भगवंताने विचार केला, आता आई काही ऐकायला तयार नाही, आता झाडा दिल्याशिवाय पर्याय नाही. अशा काळात भगवंताने आपल्या मुखाचा आ पसरला. यशोदा आत डोकावू लागली. त्यावेळी यशोदेला यशोदा कृष्ण गोपाळांसमवेत 14 भुवनांचं दर्शन भगवंताच्या मुखात झालं. मारावया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटी 14 देखे. विठ्ठला विठ्ठला भक्षुणी मृत्तिका वदनी दाविली भुवने. हो, एकामागे एक एकामागे एक लीला सुरू झाल्या. एके दिवशी यशोदा सकाळी लवकर लवकर उठली आणि भगवंताचा छान शृंगार केला आणि त्याच्या समोर खेळणी टाकून दिली आणि चूल सारवण्यासाठी निघून गेली. भगवंताने इकडे तिकडे पाहिलं, रस्ता मोकळा दिसतोय, संधीचं सोनं झालं पाहिजे असा विचार केला आणि हळूहळू हळूहळू उंबरठ्यापर्यंत आले. मागे पाहिलं, आईचं काही लक्ष आपल्याकडे नाही. उंबरठ्याच्या बाहेर आले. सगळे गोपाळ एकत्रित केले आणि थेट माळरानावर चेंडू फळी खेळण्यासाठी निघून गेले. यशोदेचं चूल सारून झालं, हात धुवून झालं. कृष्णा कृष्णा, कान्हा, लाला अजून राहिलाय का? गेला तो निघून. आता बस शोधत. सगळा वाडा शोधून झाला. यशोदेला काही कृष्ण कुठेही मिळत नाही. अशा वेळी बाहेर आली, गल्लीत आली, सैरा वैरा धावू लागली आणि गोपींना विचारू लागली, सखे माझा कृष्ण पाहिलाय का ग? माझा कृष्ण देखिला काय? माझा कान्हा देखिला काय? कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. या सखीला विचार, त्या गवळणीला विचार, शेजारणीला विचार, कृष्ण पाहिला का? कृष्ण पाहिला का? कृष्ण पाहिला का? एक खमकी गवळण होती. काय ग आता गावभर बोंबलत फिरती म्हणे त्याच्या नावाने कृष्ण पाहिला का? कृष्ण पाहिला का? तू काय झोपी गेली होती? काय काम करत होती? आणि कसं त्याला नादी लावलं? लक्ष देता येत नाही. लोकांना नवस सायास करून होत नाही आणि तुला झालं तर तुला लक्ष देता येत नाही, होय का म्हणे. पूर्वीच्या महिला याच्यापेक्षाही कठोर बोलायच्या, ते मी सांगायची गरज नाही. काय काम करत होतीस? त्यावेळी यशोदेने सांगितलं, हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल. तू काय करत होतीस? होते सारा वितमी चूल, कैसी भूल पडियेली कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. मी त्याला खेळण्यासाठी हातात फूल दिलं होतं, त्याचा छान शृंगार केला होता, नादी लावण्यासाठी फूल दिलं आणि मी चूल सारवण्याच्या निमित्ताने मागे गेले. केव्हा रांगत रांगत बाहेर आला मला कळाला नाही. दुसरी गवळण म्हणे, मान्य आहे तो रांगत बाहेर आला, पण त्याचा शृंगार कसा केलेला होता? आजच्या भाषेत शृंगार करणार नाही, मेकअप. हा, काय केलेला होता? मेकअप केला होता. मेकअपला मराठीत कोणता शब्द आहे माहितीये का तुम्हाला? काय नाही,
आमटी भाकरी खान घरी जा. विठ्ठला विठ्ठला. इंग्रजीचा एवढा पगडा आपल्यावर बसलाय सज्जनांनो. इंग्रजी येऊ नये असं मला म्हणायचं नाही, पण मातृभाषाही विसरू नये. विठ्ठला विठ्ठला. मला त्याच्या अगोदरच सांगितलं होतं मी, तरी तुमच्या लक्षात आला नाही. भगवंताचा यशोदेने छान शृंगार केला होता. काय केला होता? मेकअप. काय केला होता? शृंगारच खरा शब्द आहे, पण मेकअप म्हणजे खड्डे बुजवणे, दुसरं काही नाही. विठ्ठला. गवळणीने विचारलं त्याचा शृंगार कसा केला होता, त्याचं नाव काय आहे, काय तू आहे, सगळं सांग आम्हाला. त्यावेळी यशोदेने सांगितलं, माथा शोभे पिंपळ पान, रंग कसा आहे मेघवर्ण साजान, त्याचं नाव काय, त्याला म्हणती श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. त्याचा रंग मेघवर्ण आहे, त्याचं कृष्ण असं नाव आहे. आणि असा माझा कृष्ण फिरत फिरत बाहेर आला. तोपर्यंत भगवंताने सगळ्या सवंगड्याला घेऊन माळ रानावर जाऊन चेंडू फळी संगे घेऊन गोपाळ, बाळ खेळे अळूमाळ, पायी कोल्हारे झल्लाळ, गळा माळ वैजंती. यशोदा तोपर्यंत सगळी नगरी फिरून फिरून त्रस्त झाली, व्याकुळ झाली. जसा 4 दिवसाचा उपवास आहे यशोदेला, आपल्याला होता ना सलग 3 दिवस. एकादशी, प्रदोष, कालची शिवरात्र, अशी व्याकुळ झाली. खिचडी खाल्ली पोटभर, पण तरी काही एनर्जी भरली नाही. आणि मग ह्या घरी जा, त्या घरी जा, त्या घरी जा, सगळ्या नगरीत विचारू लागली, सखे माझा कृष्ण पाहिला का? एका जनार्दनी माय, घरोघरा प्रति जाय, कृष्ण जाणवे ते काय, कुणी सांगा गे, कुणी सांगा गे, कुणी सांगा, कुणीतरी सांगा 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 सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. अशा नाना प्रकारच्या भगवंताच्या खोड्या सुरू झाल्या. पण कुठे सुरुवात झाली? रांगता गोधन ओरडून ओरडून घशाचं पार खोबरं झालं. खोबरं कसं होतं ते बाईला वाटल्यावर कळतं कसं होतं. हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे. या दशेत भगवंताने लीलेला सुरुवात केली, रांगण्यापासून सुरुवात केली. हळूहळू करता करता नाना प्रकारच्या खोड्या सुरू झाल्या. नंदबाबांच्या वाड्यावर तक्रारी सुरू झाल्या. गवळणी सांगती गारहाणी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुप लोणी, फोडिली अवघी विरजणी. हे बाई आम्हासी पावेना,
अंधरू जाता सापडेन यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसुधिंगाना. नाना प्रकारच्या खोड्या नंदबाबांच्या वाड्यावर येऊ लागल्या. एक गवळण तिथे जरा ॲडव्हान्स होती. तिने सांगितलं तो सगळ्यांच्या घरी जाऊ शकतो, माझ्या घरी येण्याची त्याची ताकदच नाही. करशील काय? अरे त्याला म्हणावं येऊन बघ. अगं करशील काय ते तर सांग. त्याला म्हणावं येऊन बघ. अगं करशील काय? तो जर माझ्या घरी आला तर त्याला म्हणावं तुझी शेंडीच उपटील. भगवान म्हटले याचा घर नंबर लिहून घ्या. आज सायंकाळ झाली. गवळणबाई कामधंदा आटोपला आणि पलंगावरती गोपाळ आणि गवळण दोघे जण जाऊन झोपले. मध्यरात्र झाली. भगवान सगळ्या गोपाळांसमवेत तिच्या वाड्यापर्यंत आले. सूक्ष्म रूप धारण केलं आणि थेट तिच्या पलंगापाशी प्रगट झाले. तिथे गेले आणि ज्या पलंगावर गोपाळ आणि गवळण दोघे जण झोपले होते तिथे जाऊन गोपाळाची दाढी आणि गवळणीची वेणी दोहीची गाठ दिली आणि निघून आले. बरोबर आहे ना का चुकलं? गवळणीची दाढी आणि गोपाळाची वेणी. बरोबर आहे. गवळणीची वेणी आणि गोपाळाची दाढी दोहीची गाठ दिली आणि निघून आले. पूर्वीच्या काळी आमच्या माता माऊल्या पहाटच्याच काळी उठायच्या. सकाळचे पहाटचे 4 वाजले आणि कामधंदा करण्यासाठी गवळण उठायला गेली. जशी उठायला गेली तसा त्या वेणीला आणि दाढीला झटका बसला. तो गोपाळ म्हटला हे तुला उठायचं तर उठ, तुझे कामधंदे कर, विनाकारण झोप मोडू नकोस. ती म्हटली अहो कशाला वेड्यासारखं करताय, सोडा माझी वेणी, कशाला ओढाताड करताय, मला कामं आवरायचेत आटोपायचीत. तो म्हटला बाई साखर झोपेत मी आहे, विनाकारण दाढी ओढू नकोस. दोघांची बाचाबाची सुरू व्हायला लागली. बघतात तर मध्यंतरी कवठासारखी गाठ. त्या गोपाळाची झोप मोडली. त्याला असा राग आला ना. हे रात्री कुठून तरी कीर्तन करून आलेलं होतं आणि 3 वाजताच काकडा सुरू झाला. कुछ तुम समजो कुछ हम समजो. आमचे राम बाबा एवढी मोठी सेवा आहे. पहाटे जाग आली का लगेच काकडा सुरू, कोणी असो अथवा नसो. पण बघा ते आहेत म्हणूनच आपला काकडा नारीपाट व्यवस्थित होत. ते ज्यावेळी जातील ना त्यांची मिनिटाला आपल्याला आठवण आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला म्हणजे तुम्ही जावं अशी अपेक्षा नाही. तुमची सेवाच तुम्हाला कामाला आली नाही तर तुमच्यावर हरळ उगली असते. आता विठ्ठला विठ्ठला माणसाने स्वच्छ अंतःकरणाने भगवंताची सेवा केली पाहिजे. जे येईल ते भजनच आलं पाहिजे, कीर्तनच आलं पाहिजे, दान धर्मच झालं असं नाही. साधा झाडू जरी तुम्ही मारला ना जाता जाता एक वाक्य सांगतो. वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले सांगायचे एक वाक्य. ते त्यांची भाषा होती. बुवा देवाच्या दारात तुम्ही साधा झाडू जरी मारून घेतला ना तरी त्याचं ओझ त्याला सहन होत नाही. तो वाटच पाहत राहतो की या भक्ताच्या ऋणातून मी कधी उतराई होईल. आणि म्हणून देवाच्या दारात तुम्ही साधा कागद जरी इकडचा उचलून तिकडं टाकला तरी ते वाया जात नाही. म्हणून माणसाने स्वच्छ अंतःकरणाने सेवा केली पाहिजे. विठ्ठला ते गोपाळाची झोप मोडली. चिडलं ते. तो म्हणे कशाला ओढाताड करतीस ग, काय पोर पण आलंय म्हणे तुला. मी हे बोलत नाही, नाथ महाराज बोलतात. मस्त होऊन या मातली धांगडी करती ओढा ओढी मज लागे. ती म्हटली अहो मी नाही बांधली, कशाला मी बांधू. तो म्हटला तुलाच उद्योग नाही, काहीतरी कुटाणा करती म्हणे. अहो नाही मी बांधली. शेवटी ती गवळण वैतागली. ती म्हणे का हो तुम्ही म्हणता मी बांधली, बरं ठीक आहे मी बांधली, मग मी काय अशी बांधली असेल का म्हणे. तुम्हीच बांधली असेल म्हणे. बरं जाऊ दे, कोणी का बांधत नाही, सोडून टाक. आता मला सांगा साध्या ब्राह्मण बुवाने बांधलेली गाठ सोडायची असेल तर कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. आता हा ब्राह्मणाच्या बापाच्या
साऱ्या जगाचा जो बाप आशाने बांधलेली गाठ कशी सुटेल, सोडिता न सुटे. बर जाळीता न जळे. गोपाळ म्हटलं एक काम कर, जाऊ दे, जळत नाही सुटत नाही, ते पलीकडच्या कोपऱ्यात सुरी पडली, जा घेऊन ये म्हणे. आता कोण जाईल सुरी आणायला, कोण जाईल? तुमचं करंट पोचत नाही का? सूर्य आणायला कोण जाईल? नाथ महाराजांनी असं सुंदर वर्णन केलं. नाथ महाराज म्हटले, ती गवळ्याची बाई रोज दही दूध तूप लोणी खाणारी, 3.5 फूट रुंद 7.5 फूट उंच बाई जे झटक्यावर उठली आणि चालायला सुरुवात केली, हे मागून लोंबकळत आवा आवा थांबा थांब, 3.5 फूट तिथपर्यंत गेली. सुरी हातात घेतली आणि कापायला सुरुवात केली. गोपाळ म्हटला, खबरदार, वेणीकडून कापीन. गोपाळाची दाढी आहे. सुवासनीने सांगितलं, गवळणीने सांगितलं, खबरदार, सुवासनीची वेणी आहे, दाढीकडून कापा. पूर्वीच्या काळी नवरा जिवंत असेपर्यंत माता मावल्या केसांना कात्री सुरी लावत. हे कधीच सांगतोय मी, आताच नाही, आता सगळे मेकअप त्यानेच, ब्युटी पार्लर त्यानेच भरले. खबरदार, सुवासनीची वेणी आहे, दाढीकडून कापीन. बरं जाऊ दे, तुझंही राहू दे, माझंही राहू दे. कापण्याचा, मध्यंतरी कापण्याचा प्रयत्न केला. कापिता न कापे, सोडिता न सुटे, जाळीता न जळे. तोपर्यंत दिवसभर आला आणि ग्राहक मंडळी दरवाजात येऊन हाक मारू लागली, गवळणबाई दार उघड, आम्हाला दही पाहिजे. गवळणबाई दार उघड, आम्हाला दूध पाहिजे. गवळणबाई दार उघड, आम्हाला लोणी पाहिजे. आता जर आपण दरवाजा उघडला तर संपूर्ण गावात आपली नाचक्की झाल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत भगवंताने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन कार्यक्रम करायचा सांगितला. कोणाला? बरेच सावध्या कार्यकर्ते सगळे हजर झाले. दरवाजा गवळणबाई उघडत नाही. सगळ्या नगरी चर्चा झाली, अगं काहीतरी बरं वाईट तर झालं नाही म्हणे, गवळण दार उघडत नाही. 4 वाजताच दरवाजा उघडणारी गवळण 8 वाजले तरी दरवाजा उघडत नाही. सगळ्या गोपाळांनी एकत्रित येऊन दरवाजाला जोराचा धक्का दिला. कडी निसटली, दरवाजा उघडला. सगळ्या गोपी गोपाळ आतमध्ये जाऊन पाहतात तर सुंदर ते ध्यान. सगळ्या गवळणी विचारू लागल्या, अगं गोपे झालं काय, गोपे झालं काय? ती म्हणते, काय माहित काय झालं. ते म्हणतात, मी गाठ नाही बांधली, आणि मी म्हणते मी नाही बांधली. अगं कोणी बांधली, कोणी बांधली तेच कळत नाही. मग सोडून टाक ना. अहो सोडण्याचाही प्रयत्न केला, सुटत नाही. कापून टाक, कापण्याचाही प्रयत्न केला, कापत नाही. जाळून टाक, जाळण्याचा प्रयत्न केला, जळत नाही. एक म्हातारी गवळण पुढे आली आणि तिने सांगितलं, काय ग गोपे, कृष्णाला काही म्हटली होती का? नाही नाही, काही नव्हते. नक्की आठव, काय म्हटली? अहो खरंच नाही, तुमची शपथ. माझी शपथ नको घेऊ, मी मरेल. नक्की आठव, कृष्णाला काही म्हटली होती का? हो हो म्हटली होती. काय म्हटली होती? त्याला म्हटली होती, माझ्या घरी येऊन बघ, तुझी शेंडी चुपटील. हा, त्यानेच तुझी वेणी उपटली म्हणे. मग आता तुला नंद बाबांच्या वाड्यावर गेल्याशिवाय पर्याय नाही. गवळण आणि गोपाळ निघाले. तोपर्यंत भगवंतांनी सवंगड्यांना सांगून नगरीत दवंडी देऊन ठेवली होती. ऐका रे लोकांनो, आपल्या नगरीमध्ये ग्रेट बॉम्बे सर्कस येणार आहे, तरी चौका चौकात आपापली वाद्य घेऊन हजर राहा. हो, सगळी नगरी रस्त्यावर येऊन थांबली होती. हे गवळण आणि गोपाळ, 7.5 फुटाची गवळण, 3.5 फुटाचा गोपाळ, हे दृश्य नंद बाबांच्या वाड्याकडे जात असताना सगळ्या गावात त्यांची नाचक्की झाली. पहिली आली धावोनी म्हणे गबाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, तोडीची गाठ देवोनी, गाठबाई कुणाशी सुटेना, दादा सापडेना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवरी सोसुदी दादा, यशोदे बाळ तुझा काना, कुठवरी सोसुदी दादा, यशोदे बाळ तुझा काना, कुठवरी सोसुदी दादा,
नंदबाबांच्या वाड्यापर्यंत ती गोपाळ आणि गवळण दोघे जण गेले. तिथे जाऊन तक्रार करू लागले. यशोदा म्हटली, माझा कृष्ण असा नाहीच, तो माझ्या जवळच आहे. भगवंताने सूक्ष्म दृष्टीने पाहिलं, गाठ सुटून गेली. अशा नाना प्रकारच्या खोड्या झाल्या, हजारो प्रकाराने खोड्या झाल्या. किती खोड्या सांगत बसलो तर घड्याळात वाजेल 1:30, तुम्हाला येईल चीड आणि तुम्ही नाही ठेवणार माझी बीड. त्याच्यापेक्षा आपलं पटकन आटोपून घेतलेलं बरं. हळूहळू नाना प्रकारच्या खोड्या सुरू झाल्या. गवळणी मथुरेला दही दूध घेऊन जायचा. भगवंताला ती काय गोष्ट सहन होईना. सगळे मित्रांचा जर विचार केला तर दही दूध खायला ठेवत नाही म्हणे आई. सगळे कृष्णाच्या मागे का धावत होते तर दही दूध पोटभर खायला मिळत होतं म्हणून. काय रे, तुमची आई तुम्हाला दही दूध देत नाही का? कृष्णा, घरी फक्त ताक आई ठेवते आणि लोण्याचे गोळे मथुरेला विकायला जाते. बर, असं का? ठीक आहे, मग आपण एक काम करू, रास्ता रोको करू म्हणे. रास्ता रोको. ज्या रस्त्याने सगळ्या गवळणी मथुरेला दही दूध विकण्यासाठी जायच्या, त्या रस्त्यावर भगवान आणि सगळे गोपाळ झाडावर दबी धरून बसले आणि गवळणी एकामागे एक शिरावर मडकी घेऊन गवळणीचा थाट निघाला. मथुरे हाटा लागी, ते देखोनी जगदीश धावला. गोप घेऊनी वेगी, गवळणीचा थाट निघाला. मथुरे हाटा लागी. सगळ्या गवळणींना तो आडवा येऊ लागला. कन्हैया सरसर परता, नको आरुता येऊ. तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊ. गवळणीचा थाट निघाला. मथुरे हाटा लागी. एक गवळण, 2 गवळण जशा मागून यायच्या, गलोलीत खडे घालायचे आणि सगळे डेरे फोडून टाकायचे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. भगवान आणि गोपाळांचं असंच चाललं. सगळ्या तक्रारी करून झाल्या. शेवटी सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि म्हणे, आता काय करायचं? हा दही दूध लोणी फोडतो आणि तिकडेच गोपाळांना खाऊ घालतो ना, आपण आता मथुरेला जायचं नाही. मग काय करायचं? आपापल्या वाड्यामध्ये आपापल्या सुना घेऊन घरातच दही दूध लोणी घुसळण करायचं आणि जाग्यावरच ठेवायचं. नाही ते जमलं तर लोणी ठेवायचं कुठे? मोठमोठी खड्डे करा, त्यात रांजण ठेवा आणि त्या रांजणात लोणी लपवून ठेवा, म्हणजे कृष्णाला ते खाता येणार नाही. आणि नाही ते झालं तर मातीत पुरून टाका म्हणे, पण त्याच्या मुखात लागलं नाही पाहिजे. बऱ्याच अशा गवळणी आजही जिवंत आहेत बरं का. नाही कळालं तुम्हाला? मातीत गेलं तरी चालेल, पण एखाद्याच्या मुखी नाही लागलं पाहिजे. हे कुणाचं सांगतोय मी? पूर्वीचं सांगतो. हां, आता तसं कोणी नाही. घरोघरी घुसळण सुरू झालं. प्रहरारात्री पहाटे अर्धरात्रीच्या नंतर पहाट सुरुवात होण्याच्या अगोदरच सगळ्या गवळणी उठल्या आणि घरोघरी घुसळायला सुरुवात केली. त्याचं वर्णन नामदेव महाराजांनी फार सुंदर केलंय बरं का. घुम घुम करीती, डेऱ्यात दही दूध असताना आणि ती रवी घालून घुसळण करत असताना त्या रवीचा आणि त्या दह्या दुधाचा डेऱ्याचा आवाज येतो कसा, वर्णन संतांनी केलंय. किती बारकाई आहे, किती बारकावा आहे, लक्ष द्या. घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करीती डेरे घुमती, घुम घुम करीती डेरे घुमती. आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती. घुसळण करायला सुरुवात झाली. कधी उठल्या? प्रातःकाळी. प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा.
घुसळण मांडियले घरोघरी सकळा. पण यात अजून एक गोष्ट होती बरं का, चालू ठेवा. हा दिन घरोघरी गवळणींनी आपापला डेरा मांडून त्यात रवी घालून घुसळायला सुरुवात केली. पण हे काम करत असताना दह्या दुधाचा विचार करत नव्हत्या, मुलाबाळांचा विचार करत नव्हत्या, सासू सासऱ्यांचा विचार करत नव्हत्या, तर अखंड भगवंताचं स्मरण करत होत्या. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा सहस्रापरी कैसा गाती मदन सावळा. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे आनंदल्या दह्या दुधाचं घुसळण चालू आहे, पण अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम आहे आणि मुखाने अखंड नामस्मरण चालू आहे, अखंड नामस्मरण चालू आहे. मग एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणते, हे लोण्याचे गोळे जे निघालेत ना, ते तुम्ही मातीत जे रोवलेले रांजण आहेत त्यात लपून ठेवा. एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी नकळे 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 बाई कृष्णाची करणी. आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही फक्त शब्दांकडे लक्ष द्या, त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. ज्याच्या त्याच्या दृष्टीनुसार बुद्धीनुसार पटवून देण्याचा प्रयत्न मी करतो. नकळे 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 बाई कृष्णाची करणी कोणी कडोनी हागे सखये येईल चक्रपाणी खास खांदुनी तुम्ही आता लपवा दुधानी. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आता भगवंताचं स्मरण जर गोपी करत असतील तर त्या ठिकाणाहून भगवान बाजूला राहू शकतो का? नाही. बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला. पहा बरं, बोलता चालता देव आला, आत प्रवेशही केला, पण कवनेही नाही देव दृष्टीने देखिला. कुणालाही देव दिसला नाही. येऊन काय केलं? सूक्ष्म रूप धरुनी डेऱ्या मध्ये प्रवेशला. वरचावरी देवलोनी खाऊनिया गेला. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते. भगवान आला, डेऱ्यात प्रवेश केला आणि जसं जसं वर लोणी येईल तसं तसं खाऊन घ्यायचा. बराच वेळ झाला, लोणी काही वर यायला तयार नाही. गवळण सून असणारी गवळण सासूबाईंकडे गेली. आत्याबाई, आपल्या डेऱ्याला कोणी कवडी बिबवा केलंय म्हणे. लक्ष द्या बरं, लक्ष द्या. तुम्ही विचलित झाले की मी विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. माझा प्रयत्न एवढाच आहे, तुम्हाला थेट गोकुळात घेऊन जायचं आहे. आणि जी भक्त मंडळी जाणीवपूर्वक लक्षपूर्वक ऐकतात त्यांच्या अंतःकरणात आत्ता जो भाव आपला चालू होता तिथपर्यंत आपण जाऊन पोचलेलो आहोत. विठ्ठल सासूबाई, नक्कीच आपल्या डेऱ्याला कोणीतरी जादू टोना केलाय म्हणे, कवडी बिबवा केलाय का? अहो, बराच वेळ घुसळते म्हणे, पण लोणी काही यायला तयार नाही. मग सासूने सांगितलं, काल रात्री मडकं भरून ठेवलंय ना, ते शिळ पाणी टाक. तिने सांगितलं, शिळ टाकून झालं तरी देखील लोणी येत नाही. मग ऊन पाणी टाक म्हणजे गरम पाणी टाक.
तिने सांगितलं गरम पाणी टाकून झालं तरी देखील लोणी यायला तयार नाही. कसं? उन्हवणी शिळवणी घालिते परिते लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कळेना. काय झाले टोने सासूबाई कळेना. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. असं म्हटल्यानंतर पूर्वीच्या सासवा काय सासवा होत्या का आत्ता सारख्या? असा राग आला सासूबाईंना आणि सुनेला बडबड केलेच. पण तिच्या जवळ गेली, म्हणे कारटे आता मला सांगते लोणी येत नाही, लोणी येत नाही. मी आता डेऱ्यात येऊन पाहिलंय, याच्या अगोदरच लोणी निघालेलं आहे. कुठे ते लोणी सांग म्हणे. तिने सांगितलं सासूबाई खरंच मला माहिती नाही लोणी कुठे. मला माहिती आहे खाली फक्त ताक शिल्लक आहे. याच्यातलं लोणी निघालेलं आहे आणि ते तुम्ही खाल्लेलं आहे. एक तर तुम्ही खाल्लं म्हणा, नाही तर तुम्ही त्या नंदाच्या कार्ट्याला नेऊन देता म्हणा. या दोन्हीतून एकच झालं. ती सासूबाई म्हणजे पूर्वीच्या काळी हॉलिजन हाय पॉवर एकदम 440 वॅट. आत्ताच्या सासवा डीम झाल्या, फार LED वर आणून ठेवलं त्यांना. विठ्ठला आणि मग गरम झालेली सासू जशी सुनेच्या समोर आली, अशी बुक्की केली, असा एक ठोसरा तिच्या गालात मारला, असा एक ठोसरा गालात मारला. एवढ्यावर भागलं नाही, असे बोट केले सासूने. समोर माझ्या सून आहे असं तुम्ही समजा. असे बोट केले सासूने तिच्या. अशा इथे 2 बोट घातले आणि अशी ताणली धरून. आत्ताच्या सुनांनी फक्त ऐकून ठेवायचं बरं का. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. आता सध्या सुनेचे दिवस चालू आहे, त्यामुळे सासवांनी येडेवाणी करायचं नाही. गप आपलं राम राम म्हणायचं आणि 2 टाइम समोर येईल ते खायचं. विठ्ठला ज्यावेळी गवळणीला मार सासू देत होती, अशा काळात भगवंताला मात्र राहावलं नाही. लक्षपूर्वक वाक्य ऐका. देव जगात काहीही सहन करतो. लक्षपूर्वक ऐका. देव जगात काहीही सहन करतो, पण त्याच्या भक्तांना होणारा त्रास देवाला किंचितही सहन होत नाही. म्हणून आपल्याला एखाद्या भक्ताची स्तुती पूजा करता नाही आली तरी चालेल, पण एखाद्या भक्ताचा अवमान होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. भक्तावर परिणाम होत नाही, पण त्याचा मालक तुमच्यावर रुष्ट झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि गवळणींचा मार सुरू झाल्यानंतर भगवंताला राहावलं नाही. भगवान डेऱ्यामधुनी मार माझा जगजीवन पाहे. नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काय. नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काय. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. डेऱ्यामधुनी मार माझा जगज्जीवन पाहे. ज्यावेळी गवळणीला मार हाणमार सुरू झाली, त्यावेळी भगवंताला ते सहन झालं नाही. भगवंताने विचार केला, आता आपण पुढे आल्याशिवाय यायला हरकत नाही. आणि म्हणून ज्या डेऱ्याच्या जवळ गवळण सून आणि सासू उभ्या होत्या, हाणामारी चालू होती, त्या डेऱ्यात भगवंताने आपला असा हात मारला. डुबुक डुबुक आवाज झाल्यावर, हा का बाई याच्यात काहीतरी आहे म्हणे. काय आहे बघ हात घालून. नाही 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 मी नाही बघत म्हणे. तुम्ही बघा सासूबाई, तुम्ही बघा. आता सासू म्हणजे खमकीच. सासूने त्या डेऱ्यात हात घातला, हाताला काही लागे ना, अजून खोल हात घातला, हाताला काही लागे ना, अजून खोल हात घातला. भगवान गोपाल कृष्णाचं जावळ हातात आलं. जावळाचा बुचडा, असा कुरळ्या केसांचा बुचडा असा यशोदेने घातलेला होता. तो बुचडा हातात आला, असा गवळणीने धरला आणि असा उचलला. राम 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 राम. कृष्ण तू इथं कधी आलास?
अर्ध्या रात्रीच आलो म्हणे. आणि तेव्हापासून हा कुठं ना कोण कर मीच करतोय म्हणे. जा याच्या आईला बोलून आणा म्हणे. आता कसा सही सलामत पकडला म्हणे. तात्पर्य एवढंच आहे की भक्ताच्या उद्धारासाठी किंवा भक्तावर होणाऱ्या अन्यायासाठी देव स्वतःकडे लीला घेतल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असे नाना प्रकारच्या खोड्या झाल्या. यशोदेला बोलावलं. यशोदा त्रस्त झाली. कृष्णा आता खोड्या टाकून दे. ऐशे ऐकता गाराणी यशोदे नयनी आले पाणी. एका जनार्दनी चरणी कृष्णा खोडी दे टाकुनी. एका जनार्दनी चरणी प्रेम तयासी अवरेना. नाना प्रकारच्या खोड्या झाल्या. यशोदेने सांगितलं कृष्णा आता तुझी गाराने मला सहन होत नाही. तू आता इथे राहायचं नाही. मग उद्यापासून शाळेत जायचं. शाळेत कोणती शाळा? सर्व गोपाळांसमवेत गायी वत्स घेऊन तू उद्यापासून वृंदावनाच्या दिशेने जायचं म्हणे. बर भगवंताने आदल्या दिवशी सगळ्या गोपाळांना सांगितलं उद्या येई राणा सवे घेऊन गोधना. दुसरा दिवस उजडला. भगवंताला मस्त स्नान घातलं. पिवळा पितांबर नेसवला. कमरेला शेला बांधला. छोटे छोटे बाजूबंद घातले होते. मनगट्या घातल्या होत्या. सुंदर मयूर पीस भगवंताच्या मुकुटाला लावलेला होता. आणि बोटात अंगठ्या घातलेल्या होत्या. खांद्यावर कांबळी होती. हातात काठी होती. एवढा सुंदर शृंगार भगवंताचा यशोदेने केला. आणि भगवान गाई गोपाळांसमवेत वृंदावनाच्या दिशेने निघाले. गाई गोपाळ यमुना गोधने चारावया जातो शारंग पाणी. 11:30ला 5 मिनिटं कमी आहेत. आपल्याला 11:30ला संपवायचंय. पटकन घेऊ, काळजी करू नका. 5-10 मिनिटात संपवणारच आहोत. भगवान निघाले. बाजूने सगळे गोपाळ आहेत. पुढे सर्वांच्या गायी वत्स आहेत. मागे गोपाळ आहेत. भगवान सगळ्यांच्या मध्यभागी चाललेत. आणि ते मनोरमणीय दृश्य पुढे गायी वत्स मागे गोपाळ आणि सर्वांच्या मध्यात भगवान. असं दृश्य यमुनेच्या गोकुळातून जात असताना एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करत होती. सखे बघ ना गा हा किती सुंदर आहे. याचा भालचंद्र किती विस्तीर्ण आहे. याची नासिका किती सरळ आहे. याचे ओठ किती आरक्त आहेत. याचे दात जणू हिऱ्यांच्या पंक्ती आहेत. किती सुंदर दिसतोय बघ ना. त्याचं वर्णन मीराबाईंनी सुंदर केलंय. एक सखी गल्लीत येऊन पाहत होती. कोण गॅलरीत येऊन पाहत होती. कोण खिडकीतून डोकावून पाहत होती. कोण दरवाजातून पाहत होती. कोण गच्चीवर जाऊन पाहत होती. आणि एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करत होती. सजनी आजी देखो नंदजी गोलाल सजनी आजी देखो नंदजी गोलाल सजनी आजी देखो नंदजी गोलाल सजनी आजी देखो नंदजी गोलाल. गोपाल 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 आज देखो नंदजी गोलाल सजनी आज देखो नंदजी गोलाल. गोपाल 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 आज देखो नंदजी गोलाल सजनी आज देखो नंदजी गोलाल. सजनी आजी देखो नंदजी को लाल. एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करते. मोर मुकुट माथे पे शोभे मृदु मुस्कान मन मेरू मोहे. ये तुके चूरण के चले गोदी में तड़पत है मेरू प्राण आज देखो. सगळे गायी वत्स गोपाळांसमवेत भगवान वृंदावनात गेले.
सगळ्या गायी वत्स चारण्यासाठी सोडून दिले आणि भगवान गोपाळांना एकत्रित घेऊन भगवान आणि गोपाळ यांचे नाना प्रकारचे खेळ सुरू झाले. असेच खेळ झाले बर का सगळे. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी किंवा चेंडू चौगुना खेळती वाळवंटी. ज्यावेळी गोपाल आणि कृष्ण सगळ्या गोपाळांसमवेत खेळ खेळत होते, सगळ्या गोपी त्यांच्याकडे आकृष्ट झाल्या. कोण नदीवर पाणी नेण्यासाठी आली होती, कोण धुणं धुण्यासाठी आली होती, पण कृष्ण आणि गोपाळांना पाहिलं. एका गोपीने कृष्णाला पाहिलं आणि तिची सगळी क्रिया विपरीत होऊन गेली. चिरे चोळिया त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती. कोणा ठरे कोण कुळयाती. सोपं सांगतो, एक गवळण धुणं धुण्यासाठी नदीवर आली होती. आपल्यापैकी बऱ्याच गवळणींनी नदीवर पूर्वी धुणं धुतलेलं आहे. असा तिरका दगड ठेवलेला असतो, एक हात पुढे एक हात मागे आणि असा घसरा द्यावा लागतो. कसा द्यावा लागतो? आताच्या वॉशिंग मशीन वाल्याला नाही कळणार. कसा घसरा द्यावा लागतो? एक हात पुढे एक हात मागे असा घसरा द्यावा लागतो. असा हात मागे पुढे करून घसरा देता देता सहज कृष्णाकडे दृष्टी गेली आणि हातही तसाच राहिला, मागचा मागे पुढचा पुढे आणि दृष्टी एकाग्र. याला म्हणतात भुलणे. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या यमुनेच्या मृदू वाळवंटावरती सांगत बसलो तर किती आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. तिथे भगवान आणि गोपाळांचे नाना प्रकारचे खेळ झाले. याला म्हणतात गोधने. चारित आहे. कुठून सुरुवात झाली? रांगता इथून लीलेला सुरुवात झाली आणि गोधने राखित आहे इथपर्यंत सांगता. म्हणून राखिता गोधने रांगता गोधने राखित आहे. विठोबा कुमाये विठोबा कुमाये विठोबा कुमार
चरित्र केले नारायणे. ओ ओ ओ राहू द्या, इकडे बसा. हा ते राहू द्या, राहू द्या, राहू द्या, नका घालू, राहू द्या. ते त्या पहिल्या दिवशी पडल्या होत्या चक्कर येऊन, त्या हाराच्या वजनाने परत पडतील. एकदा कीर्तन सुरू झालं ना, आता चोपदार मंडळी एक सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. ते बुक्का लय मिरवायचं नाही घेऊन इकडे तिकडे. कीर्तनकाराच्या समोर तीनदा तुम्ही आलात ना, त्याची वृत्ती विक्षिप्त होते. एकदा वृत्ती निघून गेली की ते काय बोलतं त्याला कळत नाही. म्हणून आपलं जेवढं गुपचूप करता येईल तेवढं करायचं. नाही लावला तर नंतर 2-4 बुक्के लावा त्यांना. आपल्या कोणत्याच कृतीचा कीर्तन एकदा सुरू झालं की विक्षेप झाला नाही पाहिजे. का होऊ नये विक्षेप? जर ती तार तुटली तर एकाग्रता साधत नाही. एकाग्रता साधली नाही की आनंद निर्माण होत नाही. आनंद निर्माण होत नाही म्हणजे देव तिथे नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा कीर्तन असतं तिथे तिथे देव उपस्थित असतो. तुम्ही म्हणाल कसा आतापर्यंत आम्हाला दिसला नाही? आता 1.5 तास झाला तुमच्या डोक्यात घराचं कुलूप आलं का? नाही. दारे द्यायचे आले का? मोटर जळाली आलं का? भूक लागलेली आलं का? काहीच आलं नाही. निर्विषय मन झालं म्हणजे देव तुमच्या अंतःकरणात विराजमान झाला. विठ्ठला. येथे असे देव उभा. कीर्तनाची वा. आणि म्हणून विक्षेप होऊ नये एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. काय चालू होतं? कीर्तन. बर. रंगता गोधनी राखीता, हे नाना प्रकारचे खेळ झाले. सगळे गोपाळ दमले. भगवंताला सांगितलं, कृष्णा तुका म्हणे आता डाव मोडा वापरता का? कांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंताने नाना प्रकारच्या लीला केल्या, नाना प्रकारचे खेळ केले. आणि ती जी माया आहे ती आकृष्ट करण्यासाठी ते खेळ थांबवले. का थांबवले? तर पुढे ही बहुते करणे आहे. काय? हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुते करणे आहे. काय काय करायचंय देवा तुम्हाला? कशासाठी अवतार झालाय? त्याचं एकमेव कारण आहे, गोपाळांसमवेत खेळ खेळण्यासाठी अवतार झाला नाही. गोपींसमवेत लीला करण्यासाठी अवतार झालेला नाही, तर केवळ आणि केवळ धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंताचा अवतार झालाय. आणि म्हणून हे सगळं सोंग बाजूला सारून ठेवलं आणि धर्माची संस्थापना करायची. शेवटचं चरण आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम, माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम. केला नारायण अवतार, केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा.
ऐसे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा टाळ वाजवा. ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काहे काळा ऐसे देई प्रेम काही काळा माझे वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. अशा काळात भगवंताने सर्व खेळ बाजूला केले. सर्व गोपाळांना भूक लागली म्हणून आपापल्या सर्व शिदोऱ्या एकत्रित करून एका मृदू वाळवंटावरती अर्थात यमुनेच्या मृदू वाळवंटावरती एका खडकावरती सगळ्या गोपाळांना कमळाच्या आकार बसवलं. लक्ष द्या, सगळ्या गोपाळांना कमळाच्या आकार बसवलं. सर्वांच्या मध्यभागात भगवान बसले. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. त्याचा काला तयार केला. बोटाच्या सांदीत लोणची ठेवली आणि तो काल्याचा कवळ म्हणजे घास स्मित हास्य करून प्रत्येक गोपाळाच्या यापुढे प्रत्येक गोपाळाच्या मुखात भगवंताने दिला. खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. या रीतीने यमुनेच्या मृदू वाळवंटावरती भगवान आणि गोपाळांसमवेत भगवंताने काला केला. तीच दिव्य परंपरा आजतागायत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चालू आहे. तीच परंपरा चालू आहे आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट सांगता समारोप व्हायचा असेल तर तो केवळ आणि केवळ काल्याच्या कीर्तनाने होतो. काला या प्रकरणाने होतो. आणि म्हणून आज आपण आपल्या या भगवान संगमेश्वरांच्या या पावन दरबारामध्ये महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवाच्या समारोपाच्या दृष्टीने आपण आहोत. पहा, 8 दिवस येथे अगदी गोकुळासारखा सगळा माहोल भरलेला होता. अत्यंत आनंद होता. आता जसं जसं आपण कीर्तनाच्या समारोपाकडे जातोय तसं तसं अंतकरण थोडं लवचिक व्हायला लागलं. त्याचं कारण काय? आता परत वर्षभर असा गदारोळ या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून याचं थोडं अंतकरणात दुःख वाटतं. पण तरी देखील मध्ये आपण थोडी संधी म्हणून एकादशीचा उत्सव चालू केलेलाच आहे. पहा, मठ, मंदिर, तीर्थक्षेत्र, देवस्थान हे आपले ऊर्जा स्रोत असतात. काय असतात? 2च वाक्य सांगतो आणि शेवट करतो. मठ, मंदिर, देवस्थान, देवालय
ही आपली ऊर्जा स्थानं असतात. जेव्हा आपल्याला प्रापंचिक जीवन असो अथवा पारमार्थिक जीवन असो, जेव्हा आपली ऊर्जा कमी झाली अशी जाणवेल, म्हणजे बॅटरी उतरली असं जाणवेल, त्यावेळी आपण अशा स्थानावर येऊन आपल्या अंतःकरणात भगवंताविषयी असलेली श्रद्धा भावना व्यक्त करण्याच्या दृष्टीने काहीतरी सेवा केली पाहिजे. आणि त्या सेवेच्या द्वारा, भगवत सेवेच्या द्वारा, संत संघाच्या द्वारा, शास्त्र श्रवणाच्या चार्जरच्या द्वारा आपली उतरलेली बॅटरी परत आपण काय केली पाहिजे, रिचार्ज केली पाहिजे. आणि म्हणून आपल्या पूर्व पुण्याईने आपल्याला हे स्थान प्राप्त झालेलं आहे. असं नाही या स्थानाच्या पंचक्रोशीत आपण जन्माला आलेलो आहोत. स्थान अनादी कालापासून आहे. बरोबर, स्थान आपल्याला नाही मिळालं, स्थानाच्या अवतीभोवती आपण आलोय. मग जर हजारो वर्षाच्या पुण्याईमुळे आपला जन्म या विभागात झाला असेल, तर आपण आपल्या अंतःकरणातील भावना वेळोवेळी भगवत चरणी समर्पित केलीच पाहिजे, सेवा केलीच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण गेल्या 7 दिवसांपासून मोठ्या प्रेमाने या भव्य दिव्य कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, अनुभव घेतला. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आणि वर्षभर सर्व व्याप जे सांभाळतात ते या देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय श्री विनूभाऊ जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी ट्रस्टी मंडळी या ठिकाणी आहे. कोणाचा नामोल्लेख करणं थोडंसं आता कठीण आहे, अवघड आहे, पण तरी देखील सर्वांच्या विषयी अंतःकरणात प्रेम जिव्हाळा आहेच आणि राहणारच आहे. त्यांनाही सर्वांना धन्यवाद आहे. गावातील विशेषत्वाने ज्यांच्या असण्याने या कार्यक्रमाला शोभा प्राप्त होते ते गावातील सर्व भजनी मंडळ, आदरणीय आमचे शांतीलाल सर आहेत, आदरणीय काशीनाथ महाराज आहेत, आदरणीय आपले वयोवृद्ध रामबाबा आहेत, इकडे तमनर पाटील आहेत, काकड पाटील आहेत, सगळी मंडळी आहेत. गावातील पुंडा भाऊ आहेत, छत्रू महाराज आहे, सगळे आहेत. भजनी मंडळीतील सगळे आहेत. भजनी मंडळींनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. ट्रस्टी मंडळींनाही खूप खूप धन्यवाद आहेत. विशेष एक बाब म्हणजे आपल्या सद्गुरू किसनगिरी महाराज स्वच्छता सेवक मंडळ, तेही या कार्यक्रमाच्या अगोदर आणि नंतर येऊन होईल तेवढी सेवा आपली इथे देण्याचं बाबाजींच्या आदेशाने काम करतात. त्या सर्वांनाही धन्यवाद आहे. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद आहे. वर्षभर आम्ही इथे राहत असताना आपला मेळ परिसर म्हणजे पांडव वस्ती असेल, जोगेश्वरी वस्ती असेल, काकड वस्ती असेल, इकडे गाव असेल, इकडे परत जुन्या गावातील इकडे चोरमले, काकड, बराच परिसर इकडे आहे. ही सगळी मंडळी वेळोवेळी आपापल्या पद्धतीने सहयोग देतात. आपणा सर्वांना मोठ्या प्रेमाने खरोखर धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे आज आपण कार्यक्रमासाठी निंभारी ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, कोपरे ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, खिरडी ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, अजून वांजुळपोही ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, मांजरी ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, शेनवडगाव ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, पाचेगाव ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, वांगी ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, इमामपूर ग्रामस्थ आणि भजनी मंडळ आणि या पंचक्रोशीतील आपण सगळे ग्रामस्थ म्हटले म्हणजे आपण गावात राहतो म्हणजे ग्रामस्थ झालो. तुम्ही सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण आपणा सर्वांचं श्रद्धास्थान हे देवस्थान आहे. असंच प्रेम, जसं काल महाराजांनी सांगितलं, गुरुवर्य बाबांचा आदेश, मंदिरावर प्रेम करा आणि ज्ञानेश्वरीवर प्रेम करा, याच रीतीने या स्थानावर येऊन सुद्धा बाबांनी काल संदेश म्हणजे तसा संदेश दिला होता, जेव्हा तुम्हाला नेवाशाला वारी करणं शक्य होणार नाही त्यावेळी तुम्ही मेळात येऊन वारी करा. का तर इथे साक्षात ज्ञानोबारायही आहेत आणि भगवान शिवजीही आहेत. पहा, जिथे ज्ञानोबाराय आहेत तिथे शिवजी आहेच. आदरणीय घुगे महाराजांनी सांगितलं, आळंदीला शिवपीठ हे जुनाट महादेवाचं अर्थात सिद्धेश्वराचं स्थान पूर्वीपासूनच आहे. त्यांच्या शेजारीच ज्ञानोबाराय आहे. याच रीतीने गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनाने इथे भगवान संगमेश्वर आहेत. त्याच रीतीने माऊलींची ही मूर्ती, ज्ञानोबारायांची ही मूर्ती बाबांनी बसून ठेवलेलीच आहे. कितीही बोललं तरी ते कमीच आहे.
पण असो, काहीच न बोलणं हेही योग्य नाही आणि जास्त बोलणं हेही योग्य नाही. म्हणून आपण पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त वेळोवेळी जेव्हा जेव्हा काही उत्सव कार्यक्रम असेल त्यावेळी येऊन आपली सेवा भगवतचरणी आपण सर्वजण समर्पित करता आपणा सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय ज्यांचं वास्तव्य 2 वर्ष इथे झालं आणि भगवान संगमेश्वरांची ऊर्जा घेऊन समोरच त्यांनी परत एक नवीन शिवपीठ निर्माण केलं असे आदरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज मेरुदंड आश्रम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून आपली सेवा देणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य बाबा राजाराम बाबा, त्यांची सेवा खरोखरच मोठी आहे. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळी एखादी इमारत उभी राहते तर ती इमारत दिसते त्याच्यावर अवलंबून नसते. त्या जमिनीत जेवढा पाया खोल असेल त्या पायावर आधारित इमारत असते. पण यात गंमत आहे बरं का, पायातल्या दगडांना नेहमी गाडून घ्यावं लागतं. तुम्हाला किती कळेल हे मला माहिती नाही. पायातल्या दगडांना नेहमी स्वतःला भूमीच्या आत गाडून घ्यावं लागतं, तेव्हा त्याच्यावर भव्य दिव्य इमारत उभी राहू शकते. याच रीतीने आदरणीय राजाराम बाबांनी आपली अव्याहत जीवनभर सेवा भगवतचरणी समर्पित केली. कधीही ते लोक नजरेला आले नाही, प्रदर्शनात आले नाही, समोर कोणाच्या आले नाही. त्यांची सेवा मोठीच आहे. दगडांनी जर ठरवलं आम्ही लोकांना दिसलो पाहिजे आणि एक एक दगड जर रोज वर यायला सुरुवात झाली तर इमारत दिसेल का? नाही दिसणार. ती उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. या रीतीने आम्ही असेल, आमच्या भोवती किंवा आपण सर्व मंडळी थोडा मोठा जो काही परमार्थ करत असू त्या परमार्थाचा पाया कोण असेल तर आदरणीय गुरुवर्य राजाराम बाबा आहेत. त्यांच्याही चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. अध्यक्ष आणि सर्व ट्रस्टींच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आपण भजनी मंडळी आलात, सर्वांना खूप धन्यवाद देतो. नाना भाऊंनी सुंदर 8 दिवस सेवा दिली. आणि विशेषत्वाने एक गोष्ट, आता ज्यांचे सन्मान करायचे ते सर नंतर सांगणारच आहेत, पण तरी देखील एक गोष्ट भावली म्हणाला ती सांगून जातो. 1 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीचं जीवन आजच्या पेक्षा एकदम विरुद्ध होतं ते आपल्या सर्वांना माहिती आहे, गोरख रोठे वायरमन. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कसा माणसात बदल होत जातो. आता त्यांची मुलगी आमच्या दिदी सोबत असायची, इथे पाया पडायला आली की ती म्हणायची, बाबा आमच्या पप्पाची दारू सुटली पाहिजे. लहान लेकराला सुद्धा वाईट वाटायचं, पण तिचं घरानं भगवान महादेवाने ऐकलं आणि या माणसात बदल झाला. प्रत्येक आमोशेला ते आता कुबेर भंडारीला जातात, क्षेत्राच्या ठिकाणी जातात, प्रयागला जातात. असो, त्यांच्या अंतःकरणात भगवान संगमेश्वराच्या कृपेने बदल झाला. आणि एक दिवस संध्याकाळी सोमवारी ते माझ्या दर्शनाला आले. इथे बाहेर ओट्यावर बसलो. त्यांनी पाहिलं इथे खूप अंधार आहे आणि म्हणून सप्ताजवळ आल्या आल्या त्यांनी अध्यक्षांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं, माझ्या परीने मला जेवढा सहयोग देता येईल तेवढ्या मी ट्यूब, हॉलिजन, मर्क्युरी सगळे माझ्या पदर खर्चाने लावून देतो. आणि त्यांनी ते काम सप्ताह येण्याच्या अगोदर केलं. पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो. असंच आपल्या अंतःकरणात भाव आला की आपण ते काम करत राहिलं पाहिजे. का दुसऱ्या सेकंदाला चांगली भावना निर्माण होईल की नाही सांगता येत नाही. म्हणून त्यांनाही धन्यवाद आहे. ज्या भाविकांनी अन्नदान दिले, परंपरेने देतात, त्या सर्वांना धन्यवाद. नंतर सर्वांचा गौरव करतील. माझी वेळ संपली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लावी रे दुरे होती घाची मेवरी, वारे दोन्ही कडे मुख पसरोने कडे, वाहातीच्या धारा तुम्ही घारे गोपरा, वारे दोन्ही करे मुख पसरोने करे. ती धरला कृष्ण कामने अरे दोन्ही कडे मुख बसवणे कडे. धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, आवाहातीच्या दारा तुम्ही घ्या रे तुरा, अरे दोन्ही कडे मुख पसरोने कडे. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी